झी 24 तास एक पाऊल पुढे। आजही 25 जानेवारी 2012चा दिवस आठवला की पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकतो। कारण याच दिवशी घडलं होतं पुण्याच्या रस्त्यावर मृत्यूचं तांडव। बेदरकारपणे बस चालवत संतोष माने यानं 9 जणांचा बळी घेतला होता, तर 27 जण जखमी झाले होते। या प्रकरणी आज खटल्याचा निकाल लागणार आहे। आरोपी संतोषला काय शिक्षा होतीये याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नक्की त्या दिवशी जरी तो दोषी ठरलेला असला तरी आता या संदर्भातला निकाल सोमवारी घडणार आहे। पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पाहूया। नाव संतोष माने, पेशा एसटी ड्रायव्हर। एसटी महामंडळात ड्रायव्हर म्हणून नोकरीला असलेला संतोष माने पुण्याच्या रस्त्यावर अक्षरशः रक्ताची होळी खेळलाय। तो ज्या ज्या रस्त्यावरून गेला त्या रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता। बुधवारी सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमाराला स्वारगेट बस स्टँड मधून संतोष माने एसटी बस घेऊन बाहेर पडला, पण त्याचा इरादा काही नेक नव्हता। म्हणूनच तो रस्त्याच्या उजव्या बाजूने बस घेऊन निघाला होता। हा जीव घेणा थरार सकाळी 8च्या दरम्यान घडला। स्वारगेट बस स्थानकापासून हा सगळा प्रकार सुरू झाला। या क्षणी आम्ही स्वारगेट बस स्थानकावरती आहोत। आता माझ्या मागे स्वारगेट बस स्थानक आहे, त्याच ठिकाणी सातारा डेपोच्या गाड्या लागतात आणि या सातारा डेपोच्या म्हणजे साताऱ्याला जाणाऱ्या गाड्या जे स्टँड आहे त्याच ठिकाणी मागे ही गाडी उभी होती। या गाडीमध्ये 8च्या दरम्यान हा जो चालक आहे तो शिरला। संतोष मारुती माने असं त्याचं नाव आहे आणि त्यानंतर थेट तिथून गाडी त्यांनी बाहेर काढली। सकाळच्या वेळी सोलापूर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढलेली होती। त्याच वेळी संतोष एसटी बस भरधाव वेगानं रॉंग साइडनं घेऊन जात होता। वाटेत समोर येईल त्याला तो बस खाली चिरडून पुढे जात होता। संतोष माने बस घेऊन पूल गेट परिसरात जाऊन पोहोचला। स्वारगेट बस डेपो मधून निघालेली ती बस शंकरशेठ रोड मार्गे पुलगेट परिसरात आली। याच रस्त्यावरनं ती बस म्हणजे भरधाव वेगाने या ठिकाणी आली। पुलगेट एसटी स्टँडवर पीएमटीच्या बस स्थानकावरती या क्षणी आम्ही उभे आहोत आणि तिथून आपण पाहू शकतो याच रस्त्यावरनं ती बस पुढे गेली। त्यानंतर याच ठिकाणी वळसा घालून ती बस याच पुलगेटच्या एसटी बस स्थानकाच्या त्या कॉर्नरवरती गेली। तिथे देखील त्या बसने काही लोकांना उडवलं। पूल गेट परिसरात वाहनं चिरडल्यानंतर संतोष माने ईस्ट स्ट्रीट परिसराकडे गेला। वाटेत त्यानं अनेक वाहनांना टार्गेट केलेलं होतं। ईस्ट स्ट्रीट परिसरातून त्यानं आपली बस भवानी माता मंदिराकडे वळवली। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना काय घडतंय याची कल्पना येत नव्हती, कारण संतोष माने बस थांबवायला तयारच नव्हता। तो तिथून थेट लक्ष्मी माता मंदिर चौकात आला, पण लक्ष्मी माता मंदिर चौकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यानं निरपराध पुणेकरांना आपल्या बस खाली चिरडलेलं होतं। लक्ष्मी माता मंदिर परिसरात आल्यानंतर तो सारस बागेकडून निलायम थिएटरकडे जाण्याच्या बेतात होता। आणखी काही नागरिकांचा जीव घेण्याचा त्याचा इरादा होता। त्यासाठी तो बस घेऊन पुढे निघाला खरा, पण सारसबाग परिसरात त्याची बस समोरून आलेल्या वाहनामुळे अडकली आणि त्याचा डाव फसला। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह विशाल पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।